आणि शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. पहिलं तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन कोऱ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नाद भटकंतीचा. आपला पहिला ब्लॉग आहे नाद भटकंतीवरचा आणि चॅनल पण आपलं नवीन आहे. सो सकाळी खूप सुंदर अशी सकाळ झाली आहे आणि आपल्यासोबत आपला मित्र आहे. तर आम्ही आता निघालो आहे महाबळेश्वर एक्सप्लोअर करायला आणि आपली फर्स्ट राईड आहे. गाडीसुद्धा आपली नवीन आहे. गाडीची नंतरला तुम्हाला लुक दाखवतो, आपल्या गाडीचा लुक कसा आहे. मॉर्निंग झाली आहे, लवकर आम्ही निघालो, पण काळोख असल्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट नाही केली. सो ब्लॉगला आत्ता सुरुवात करतो गाडीवर. आत्ता आम्ही आहे बदलापूर रोडला आम्ही चाललो आहे. बदलापूरला पोहोचलो आम्ही आता थोड्या वेळात. तर ब्लॉग आत्ताच स्टार्ट झाला आहे. सो असंच आपल्यासोबत राहा ब्लॉगमध्ये. काय दाखवण्यासारखं असतं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. तर अशाच भेटत राहू आपण पुढे. असंच मस्त आहे. तर मंडळी खूप टाईम झाला होता, काय क्लिप नाही काढली होती, काही दाखवण्यासारखं नव्हतंच. तर आता आम्ही पाली रोडला आहे आणि फुल जंगल आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असा रस्ता आहे. रस्ता इतका भारी आहे ना, खूप मस्त आहे. जसं मी एन्जॉय करतो गाडी चालवताना, तसं तुम्ही पण एन्जॉय करा. बघा एक नंबर रस्ता आहे. म्हणजे आपल्याला रायडर भेटले होते, थोडेसे गेले पुढे निघून ते लोक. बघा आपल्याला कॅप्चर करता आले तर करू. ते बघा, ते जर तुम्हाला दिसत असतील तर खूप पुढे आहेत ते लोक. ती काय छोटी गाडी आहे, त्यांना नाही लवकर एवढं कॅप्चर करून. बघू भेटतीलच आपल्याला. खूप टाईम झाला होता, व्हिडिओ काय काढली नव्हती, तर बोलू चला थोडंसं तुमच्याशी बोलू. कारण त्याचं चॅनल आपला नवीन आहे आणि आपण एक्सपिरियन्स नाही आपल्याला कशा मोठं ब्लॉग करायचा किंवा काय. आता ट्राय केलं आहे. बघा एक ब्लॉग, हा बघा हा एक चालला आहे रायडर आणि 4 रायडर पुढे गेले आहेत. अजून एक रायडर आला आहे मागणं. अजून एक रायडर मोबाईल लावला आहे त्यांनी, काय तर रील काढतोय असं वाटतंय. बघूया आपण चेकआउट करूया. हे भावा हलू नको. अरे हा अच्छा, ते वरचं बटन विसरून गेलो. तर मंडळी आता आपण घाटाला सुरुवात झाली आहे. घाट इथून सुरुवात होतो आणि आता घाट आपण वरती चाललो आहे महाबळेश्वरला. इकडून 17 किलोमीटर घाट आहे पूर्ण हा टोटल. तर आता 17 किलोमीटर तर मी पूर्ण शूट नाही करणार, पण जेवढं शूट करता येईल, जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवेन. तर कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये. आपला नॉडी मित्रांनो, घाटात नाही एक मधवाला आहे, बघू शकता. एक घाट आहे नंतर थांब ना. हा घाटात हा मधवाला इथं बसला आहे. बघू आपण काय काय नाही. काय देशी आहे घ्या. बघा हे मध आहे, मधाच्या बाटल्या तिकडे. हे काय आहे, हे कसं आहे? ती मेन बनवायला नाही. हा मेन बनवायला नाही. आणि मध कुठला? हा ते मग त्याच्यातले पैसे त्याच्यातले भरून देतो असं. म्हणून देतं. कसं आहे? देतो 400 रुपये किलो देतो. आम्हाला एवढं नको आहे, घरी छोटंसं बाटली नाही का? बाटली कितीचं पाहिजे तुम्हाला? हे कितीची बाटली? ती 1.5 किलो आहे. छोटी बाटली पण नाही. अख्खीच घेऊन टाका ना, कमी जास्त नाही आम्हाला वजन यायला पाहिजे, पण आम्ही आता बनवून घेतो. आता घेतलं. कितीचं पाहिजे होतं? तर म्हणजे आपल्या भावाने घेतलं आहे मध त्याच्यासाठी. तर बघू शकता हे मध तो भरतो आहे दादा आपला. आणि हे मेन आहे मधाचं. ह्याच्यात असतात त्या मधमाक्षा असतात, पण आता त्या नाही आहेत मधमाक्षा, त्या गेल्यात पडून. त्याचं मेन तयार होतं. मेन कसे वापरतात? मेन असं एक पायाला टाचा फुटले ना, तिथं गरम करून लावतो. हो, चांगलं ठीक होतं काय? बायका त्याला टिला पण लावतात ना गरम करून. आपल्याला घेतलं एवढीशी बॉटल भावाने, आणि छोटीच घेतले कारण आपल्याकडे ऑलरेडी एवढा लगेच आहे ना गाडीवर की ठेवायला जागा नाही. तर भावाने आपल्याला छोटीशी बॉटल घेतली आहे.
तुमचं गाव कुठलं? आम्ही मुंबईचे आहे. तर मंडळी व्हिडिओ यासाठी चालू केले की जर मुंबईवरून तुम्ही याल तर पहिला तुम्हाला हे पॉईंट लागेल पॅराग्लायडिंगचं. बघा इथे पॉईंट आहे पॅराग्लायडिंग. त्याचा स्टॉल तिकडे सुद्धा आहे, इकडे सुद्धा आहे. तर पण बघूया तिकडे व्हेकल न्यायला भेटते का, अलाउड आहे का नाही. पार्किंग आहे का? बाहेरच लावली पाहिजे ती, पण बाहेर जागाच नाही ना. तर मित्रांनो आतमध्ये चाललो आहे आम्ही. ते 20 रुपयाचा फटकी करून झालं आहे. 20 रुपयाचा कटकन फटका दिलेला आहे आम्हाला. आता फक्त पार्किंग करायसाठी आम्ही जाणार तर नाही पॅराग्लायडिंग करायला, पण तर बघूया कोण कोण जात आहे, कोण जात आहे, काय करतं आहे. तर जे शूट करायला भेटेल ते करू आपण. तर पहिला आपण पार्क करू आपली गाडी. हे बघा हे आहे ते मोठं ग्राउंड आहे इकडे, आणि इकडेच ते पॅराग्लायडिंग करतात ते लोक. आता इकडे त्यांचे गायडन्स आहेत, तर आपण विचारू त्यांना जाऊन कसं काय काय नाही विषय. पण पहिला आपण गाडी इथे पार्क करूया. आणि इकडे बघा कोण भेटले आपल्याला, आपल्या भावाचे मित्र जे खूप लांबून घेऊन आले त्यांना. बघा हे बघा हे काय करतात इकडे दोघंजणं. बघा तुम्ही हे दोघंजणं आहेत इकडे. आणि बघा भाऊ लगेच बघितलं, भावांना बघायला लगेच चालला की काय कसं चाललं आहे. बघू आता कसं जातो वर. सेफ राईड आहे, असं काय इश्यू नाही, खूप सेफली आहे. आणि रायडर पण प्रो रायडर आहेत त्यांचे, कारण आपण मगापासून बघतोय खूप जणांना वरती गेले ते 2-3 राईड घेऊन गेलेत वर. बघा हा लँड करतोय. त्याने लँड केलंय खाली. लँड होत नाही. बघा हा आपला एक भाऊ चाललाय तिकडे. हे बघा हे आहे. तू गोप्रो पण घेऊन चाललाय तो. बघा स्टार्ट झालंय. बघा बघा तो गेला खाली. बघा बघा किती मस्त आहे. ते काका तिकडे आता हा पण एक चाललाय. बघा हा पण एक चाललाय. आपला भाऊ शूट करतोय रील. आमचं झालंय शूट वगैरे करून. आता काय नाही, पुढचा प्रवास करूया. थोडा पुढे जाऊया. ते बघा इथे उंट पण आहे, उंटावरती पण लहान मुलांना राईड आहे. ते बघा ते 2 लहान पोरं राईड करत आहेत. तो व्यवस्थित रायडर त्यांचे आहेत. आपला नॉडी तिथे सावलीत उभा आहे. जाऊया नॉडीला स्टार्ट करूया आणि पुढची जर्नी. हां तर मंडळी आम्ही पाचगणीला आलो आहे. आणि पाचगणीला आहे बघा किती सुंदर असा मार्केट आहे. आणि बघा सुंदर सुंदर असा मार्केट आहे स्ट्रॉबेरी. आणि आपल्याला दिसला मक्कावाला, तर थांबूया मक्का खायला. मक्का लाकडात भाजतात. बघा तो मागे बसून फूक मारतोय त्या मक्क्याला. हा एवढा भारी माणूस आहे.
तर भाऊ थांबलाय मका खायला, तर मका खाई एन्जॉय करूया. या तुम्ही पण मका खायला. आपल्याला रूम भेटलेली आहे, ही आपली रूम आहे आजची. आणि माझा आजचा लुक होता. जॅकेट काढून ठेवलं आहे मी. ही रूम आहे मस्तपैकी, 2 जण आमच्या दोघांची. मस्त टी व्ही आहे आणि रिजनेबल रेटमध्ये भेटले आम्हाला. आपला जॅकेट इथे ठेवलं आहे मी आतमध्ये, दाखवतो तुम्हाला. हा होता आपला आजचा जॅकेट. आपला जॅकेट आहे हा आजचा. आणि आता सध्या आम्ही थोडं रूमवर आलो आहे, थोडं फ्रेश होऊ आणि मग लगेच जाऊ, थोडंसं बाहेर जाऊन शूट करू, थोडं एक्सप्लोअर करू कसं काय महाबळेश्वर, आणि तुम्हाला दाखवू काय 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 आहे महाबळेश्वरमध्ये बघण्यासारखं. सो असंच कंटिन्यू राहा, थोड्याच वेळात परत भेटू. आपण मायक्रो गार्डनला पोचलो आहे. हे महाबळेश्वरमधलं एक फेमस गार्डन आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया, एक्सप्लोअर करूया आतमध्ये जाऊन काय आहे काय नाही ते. त्याच्यामध्ये मॉकटेल सूप रेस्टॉरंटची फ्री कुपन राहतात, सँडविच पिझ्झा पॅकेट राहतं 105चं. आणि त्याच्यातलं तुम्ही असे लूज चॉकलेट पकडू शकता, जेवढे पकडणार तेवढे तुम्हाला भेटणार. लहान मुलं करू शकतात आणि वेट लिमिट आहे 50पेक्षा खाली कोणीही करू शकतो. हां, जेवढे तुम्ही घेणार तेवढे तुम्हाला भेटतात. किती चॉकलेट घेतात? कमीत कमी 500 ग्राम, जास्तीत जास्त 5 किलो कोणी. अजूनपर्यंत तुमच्या एक्सपिरियन्समध्ये किती वर्ष काम करते? इथं 2 वर्ष 5 किलो घेऊन जातात जास्तीत जास्त. जास्त 5 वर्ष घ्यायच्या 5 किलोचं गेमच्या वरती कोण घेऊन नाही, कारण त्या ट्रेनमध्ये जेवढं बसतात तेवढं. तुम्ही मोठं असेल ना, किती घेऊन गेले लास्ट लास्ट म्हणजे जास्तीत जास्त 5 किलो. 5 किलो किती ग्रॅम? किलो पूर्ण बॅग करून. तुम्ही तर बघा छोटे मोठं 5 किलो तुम्हाला दाखवतो परत कसं आहे. तुम्ही बघा गेम आहे, इंटरेस्टिंग गेम आहे. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा लागतो. आणि आपण तसं सेम पण डिफरंट तो गेम दाखवतो. थँक्यू सो मच. म्हणजे छोटं चाललं आहे आतमध्ये बघा, अशा प्रकारे आतमध्ये सोडतात. आणि आतमध्ये सोडल्यानंतर जेवढे चॉकलेट त्याच्या हातात आले तेवढे चॉकलेट त्याचे. त्यांनी एवढे चॉकलेट आणले. आलाय तो बाहेर आणि बघा एवढे चॉकलेट घेऊन आलाय तो. मस्त गेम आहे. त्याची प्राईज 198 आहे आणि गेमचं नाव आहे फ्लो लूट. तर मंडळी आपण राऊंड मारत होतो इकडे. तर आपल्याला हे एक सुंदर असं म्हणजे त्यांनी बनवलं, क्रिएट केलेलं आहे तळं मायप्रोचं. खूप असं सुंदर सुंदर फिश आहे त्याच्यात, बघू शकता. हे बघा सुंदर सुंदर अशा फिश आहेत. आणि हा लेक बनवला आहे त्यांनी. आणि आपल्याला बघा कोण भेटलंय स्ट्रॉबेरीच्या आतमध्ये. बघा बघा हा कोण आहे, हा आहे कोण. तर हा इथे होता, आपल्याला भेटलाय. आम्ही दोघं हरवलो होतो, परत भेटलो कारण तो वेगळीकडे शूट करतो, मी वेगळीकडे शूट करतोय. तर आयडी देतो. म्हणलं आपण आता चाललोय बागेकडे पुढे. इकडे स्ट्रॉबेरीची फार्म आहे. स्ट्रॉबेरी कसे तयार म्हणजे स्ट्रॉबेरीचा प्लांट कसा असतं ते बघायला. आपण तर बघितलेलं आहे, तरी पण मी तुमच्यासाठी चाललो आहे तिकडे की तुम्हाला बघायला भेटेल की स्ट्रॉबेरी फार्म कसं आहे, तो प्लांट कसा आहे. आपला मित्र चालला आहे पुढे पुढे, त्याच्या मागे चाललो आहे मी. बघू तो बघा तिकडे आहे, तो स्ट्रॉबेरी फार्म आहे. सो बघू आपल्याला तिकडे आतमध्ये एंट्री भेटते की नाही, कारण जवळजवळ 6 वाजत आलेत आणि तरी पण आम्ही इकडे फिरतो आहे. तर आता आलो आहे बागेकडे. हा आहे बागेत खाली जायचा रस्ता आहे, इकडून खाली जाण्याचा रस्ता आहे. जे आपण मगाशी तिकडून बघत होतो त्या झाडाजवळ, तर आम्ही आता इकडे आलो आहे, त्यांच्या मळ्यात आलो आहे. आणि ही आहे स्ट्रॉबेरीचा मळ्यात. आणि तुम्हाला दाखवतो स्ट्रॉबेरी कशा आहेत, कसा प्लांट एकदम जवळून. स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये कॅबेज आले आहेत बघा. त्यांनी मध्ये मध्ये कॅबेज पण लावलेले आहेत. आणि सुंदर असा एकदम बोलतात ना, खूप सुंदररित्या असा ते मळा तयार केला स्ट्रॉबेरीचा. बघा स्ट्रॉबेरीचा प्लांट असं असतं.
ह्या साईडला पण स्ट्रॉबेरीचा फार्म आहे. खूप सुंदर असं फार्म बनवलं आहे. आपल्या मुंबईत हे सगळं असं काही बघायला भेटत नाही, ते इकडे आपल्याला बघायला मिळतं महाबळेश्वरला. तर आपल्या भावाने एक जुगाड केला आहे आतमध्ये जायचा, की ते कसं बनतं आईस्क्रीम आणि ते. तर भावाने जुगाड केला आहे, बघू जर जुगाड पास झाला तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया ते कसं बनतं. तर मित्रांनो आतमध्ये चाललो आहे, भावाचा जुगाड आपला पास झाला आहे. तर बघा आपण किचनमध्ये आलो आहे त्यांच्या, आणि किचनमध्ये आल्यानंतर ही अशी प्रोसेस असते. बघा हे नॅचरल स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरी कट करून ठेवली आहे, त्यात मॅश केली आहे, बनवता येते. तर बघू आता कसं बनतं. ओके, तर मी ही व्हिडिओ टाकेन, तर नक्की तुम्ही बघा. मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी तर नक्की आलं असणार आहे बघून, की हे बघूनच इतकं म्हणजे असं दिसतंय की लगेच खाऊन टाकू. तर नक्की मी दाखवेन. आता तो आपला एक हा एक आपला भाऊ आहे, तो आपल्याला दाखवेल की हे कसं बनतं आणि काय आहे. तर तो तुम्ही बघा ही व्हिडिओ आणि एन्जॉय करा. हे दिसणार ना. बघा आपला हा भाऊ बनवतोय. बघा आपला असं बनतं. तिकडून आपला भाऊ पण शूट करतोय, इकडून मी शूट करतोय. एक ऑर्डर गेली आहे, आता ही सेकंड ऑर्डर आहे. तर बघितलं मित्रांनो कसं बनवलं त्यांनी. तर ही प्रोसेस असते त्यांची बनवायची, आणि हे त्यांचं किचन आहे, खूप मोठं असं किचन आहे. आणि ह्या साईडला सँडविच सेक्शन आहे. जर कधी आलात तर नक्की ट्राय करा. दिवसभर उपास आहे. मुंबईवरून आम्ही फक्त चाय आणि पोहे खाऊन निघालेलो, आणि आत्ता एखाद्या हॉटेलला बसलो आहे. मायप्रो गार्डनच्या बाहेर आणि हॉटेल आहे, हॉटेलला बसलं. बघू आता भाऊ काय ऑर्डर देतो. भाऊ बिल तू पाडणार आहे. बनी भाई बिल पाडणे वाला भाई. आपला रात्रीचा जो स्टे आहे, म्हणजे आपण दुपारीच आलो इकडे, तर आपण ह्या हॉटेलला थांबलो आहे. खूप चांगलं हॉटेल आहे, आणि त्याचा नाईट लुक थोडा असा आहे. तर चला आतमध्ये भेटूया. कामासाठी बाहेर आलो होतो मंडळी, मी काही कामासाठी बाहेर आलो होतो. भाऊ आपला आतमध्ये आहे. भावाने मला फोन केला होता की त्याने काहीतरी आणलं आहे, म्हणून मी व्हिडिओ चालू करून आलो आहे. बघू त्याने काय आणलं आहे. हे खोल रे. आतमध्ये रूम लॉक केला आहे. आपण 102 मध्ये थांबलो आहे. आता तुम्हाला ब्लॅक दिसत असेल हे सगळं. बघू आता डोअर खोलेल तो. डोअर खोलत नाही, कधीचा बेल वाजवतोय मी. बेडरूमच्या बाहेर उभा आहे, अशीच मस्ती करतोय तो मुद्दा पण. काय दरवाजा खोलला आहे. काय रे काय करतोय. स्ट्रॉबेरी आणले ते दाखवतो मला. या लवकर. आईला स्ट्रॉबेरी आणले. हे दाखवतो. काय बोलतोस. कधी गेलेस तू स्ट्रॉबेरी आणायला. हे बघा आणि टीव्ही बी चालू करून काय चालू आहे. स्ट्रॉबेरी ट्राय करतो मी मस्त. अरे बापरे. बघा बघा मंडळी, बघितलं माझ्या मागून हा गेला आणि